हक्क भाग 3. थोड्याच दिवसात वैदेही आणि श्यामची घनिष्ठ मैत्री जमली. श्यामनेही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फुंकर घालायचा प्रयत्न केला, पण आपल्या मर्यादा त्यानं कधीच सोडल्या नाहीत. आणि महिनाभरातच त्यानं वैदेहीच्या घरी तिच्याशी लग्न करण्याबद्दल विचारलं. घरात आधी साऱ्यांना धक्काच बसला. या मुलात तर काही खोट नाही ना, असं त्यांना वाटू लागलं. पण श्यामची भावना एकदम प्रामाणिक होती. त्याला वैदेही मनापासून आवडली होती. त्याच्या घरात फक्त म्हातारी आई होती. तिचा अर्थातच या लग्नाला तीव्र विरोध होता. वैदेहीनं आधी नाहीच म्हटलं त्याला, पण आई-बाबांनी स्वतः श्यामनं तिची खूप समजूत काढली. तिच्या होणाऱ्या मुलाचं पितृत्व स्वीकारायला तो तयार होता. शेवटी श्यामच्या निर्मळ मनाचा विजय झाला होता. एका प्रसन्न दिवशी कोर्ट मॅरेज करून वैदेहीची सौ वैदेही श्याम नटराजन झाली. सुशांतच्या जन्माच्या वेळी श्याम तिचा हात घट्ट धरून उभा होता. बर्थ सर्टिफिकेटवर जेव्हा त्यानं सुशांत श्याम नटराजन लिहिलं, तेव्हा वैदेहीचे डोळे भरून आले होते. 6 महिन्यांचा व्हिसा संपवून आई-बाबा भारतात परत गेले. या 6 महिन्यात वैदेहीच्या जगात केवढी मोठी उलथापालथ झाली होती. पण निदान तिच्या आयुष्याचं तारू श्यामसारख्या मजबूत नावाड्याच्या हाती सुखरूप लागलं, याचाच आनंद मानून डोळे गाळतच ते मायदेशी परतले. सुशांतनंतर वैदेहीला पुन्हा मूल झालंच नाही. पहिल्या बाळंतपणातील काही गुंतागुंतीमुळे तिला मूल होणं शक्यच नाही असा रिपोर्ट आला तेव्हा ती अनिवार्य रडली होती. पण श्यामनंच तिचं सांत्वन केलं. अगं वेडे, त्याच्यानी आपल्या प्रेमात वाटेकरी येणार नाही, तेच बरंय, तो हसून म्हणाला होता. सुशांत जसजसा मोठा होऊ लागला तसे वैदेहीपेक्षाही श्यामशी त्याचे मायेचे बंध विणल्या जाऊ लागले. श्यामनंही तसंच त्याच्यावर प्रेम केलं. टेक्सास सोडून ते नंतर दुसरीकडे स्थायिक झाले. श्यामनं नोकरीही बदलली. ग्रीन कार्ड आल्यावर वैदेहीनं मात्र नोकरी सोडून पूर्ण वेळ सुशांतच्या संगोपनातच घालवायचं ठरवलं. आयुष्याची विस्कटलेली घडी नीट बसली होती. श्यामच्या आई एकदा येऊन गेल्या अन सुनेचं सावळं सौंदर्य अन शालीनतेने त्यादेखील हरवल्या. सारं काही सुरळीत चाललं होतं अन सुशांत कॉलेजला जायच्या वेळी सुनीलच्या रूपानं हे सावट पुन्हा तिच्या संसारावर घिरट्या घालू लागलं होतं. श्यामनं सांगितलेलं सारं काही सुशांत नीट ऐकून घेतलं. काही काळ खोलीत जीवघेणी शांतता पसरली. सुशांतच्या डोळ्याच्या कडांना पाणी साचलं होतं. ते तसंच ओघळू देत ओठ दाताखाली दाबून तो हलकेच म्हणाला, मी बाबांना, म्हणजे त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का? मला एकदा भेटायचंय त्यांना. बाबा हे संबोधन सुनीलसाठी ऐकून श्यामला कोणीतरी आपल्या काळजावरून सुरी फिरवतंय असं वाटलं. हो जरूर, तुला वाटेल तेव्हा भेट तू, वाद प्रयत्नपूर्वक काबूत ठेवत तो म्हणाला. सुशांत पुढे काहीही न बोलता उठून वर गेला. वैदेही आणि श्याम कितीतरी वेळा निशब्द बसून होते. पुढे साऱ्या नको नकोशा वाटणाऱ्या घडामोडी अगदी वेगानं आकार घेत गेल्या. सुनीलनंही फोन करून सुशांतला भेटायची इच्छा व्यक्त केली. श्यामनं अगदी हसतमुखानं त्याला होकार दिला. सुशांत तर त्या दिवसापासून वैदेही आणि श्यामशी कामापलीकडे बोलतच नव्हता.
प्रत्येकाच्या मनात एक काहूर माजलं होतं. घरातील शांतता ही कमालीची स्फोटक बनली. पुढच्या आठवड्यात रविवारी सुनील अन सुशांतची भेट होणार असं ठरलं. वैदेही अन श्याम त्याला हॉटेलमध्ये सोडून देणार होते. सुनील तेथेच येणार होता. दीड तासानं ते सुशांतला परत न्यायला येणार होते. वैदेहीला सारखं रडू येत होतं. मधूनच ती श्यामला बिलगून रडतही असे. तू रडू शकतेस वैदेही, मी पुरुष आहे ग. मला रडताही येत नाही. वर्षानुवर्षी मेहनत करून एखादी सुरेख मूर्ती बनवावी अन कोणा दुसऱ्याच माणसाने ती चोरून न्यावी तसं वाटतंय मला. तो एकदा खिन्नपणे म्हणाला होता. पण तितक्याच धीरोदात्तपणे त्यानं वैदेहीला समजावलं होतं. वैदेही, तुला सुनीलबद्दल किती तिरस्कार वाटत असला तरी त्याचं बीज सुशांतच्या मनात रोवू नकोस. शेवटी तो त्याचा मुलगा आहे. अन सुशांतनं आयुष्यातले सारे निर्णय स्वतः घ्यावे हे मत आहे माझं. त्याच्यावर कुठलीही गोष्ट लादल्या जायला नको. श्याम, तुला भीती नाही वाटत का रे? तो सुनीलच्या जास्त जवळ जाईल अन आपल्याला दुरावेल याची. वाटते कधी कधी एखाद्या दुबळ्या क्षणी. मी ही माणूसच आहे ग. पण खरं सांगू वैदेही, माझं मन मला सांगतं अशा वेळी मी फक्त त्याला जन्म दिला नाही, बाकी सारं केले. तो माझा मुलगा नाही हे कधीच वाटलं नाही मला. अगदी तो झाल्या त्याला छातीशी धरलं ना, तेव्हापासून तो मला माझाच वाटत आलाय. माझ्या प्रेमात नक्कीच इतकी ताकद आहे ग. तो सुनीलच्या जवळ जाईल की नाही नाही मी सांगू शकणार, पण माझ्या दूर जाणार नाही हे नक्की. त्याच्या या बोलण्याने वैदेहीला तेवढ्यापुरतं बरं वाटत असे, पण मनातून मात्र ती अस्वस्थच होती. रविवार उजाडला. सकाळी 11ची वेळ ठरली होती. सुशांत न बोलताच तयार झाला. ठरल्याप्रमाणे तिघं निघाले. हॉटेलच्या आवारात श्यामनं गाडी थांबवली. बाहेरच्या एका टेबलावर उन्हाच्या छत्रीखाली सुनील बसला होता. मागे वळूनही न बघता सुशांत निघाला. सुशू, तासाभरानं येतो आम्ही घ्यायला तुला. श्यामनं त्याला आवाज दिला. नको, माझं झालं की मी फोन करीन, मग या तुम्ही. ओके. सेल फोन घेतलायस ना? नुसतीच मान हलवून सुशांत चालू लागला. वैदेहीने श्याम घरी आले. टीव्हीचं कुठलं तरी चॅनल लावून दोघं बसून राहिले. त्यांचं लक्ष अर्थातच फक्त घड्याळाकडे होतं. संत पावलं टाकत सुशांत सुनील बसला होता त्या टेबलाकडे गेला. त्याला बघताच सुनील उठून उभा राहिला. ये बस. सुशांत, काय घेणार तू? बाबा कधीच हा प्रश्न विचारत नाहीत. सुशांतच्या मनानं नकळत तुलना केली. आपण सगळे हॉटेलमध्ये गेलो की ते आपला आवडता ज्यूस अन काहीतरी चमचमीत स्टार्टर्स मागवतात. अन मग काय सुशू, ती कोण पोरगी होती काल सॉकर फील्डवर, असं काहीतरी मिश्किल बोलून आधी हसवतात आईला आणि आपल्याला. पण पुढच्याच क्षणी तो विचार त्यानं एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला. यांना अजून आपली काहीच तर माहिती नाही, मग कसं बरं कळणार त्यांना? नको मला काहीच, नुसत्या गप्पाच मारूया. अरे असं कसं? थांब, मी कॉफी मागवतो. मला यावेळी कॉफीशिवाय होत नाही. सुशांतला खरं म्हणजे कॉफी अजिबात आवडत नसे.
पण आयुष्यात बऱ्याच नावडत्या गोष्टी असतात. एक सुस्कारा सोडून तो सावरून बसला. कॉफी येईपर्यंत सुनील स्वतःबद्दल बरंच काही बोलत होता. सवयी, आवडीनिवडी. सुशांतला जरासा कंटाळाच यायला लागला. मग पण हे सुद्धा माहीत हवंच की आपल्याला, आता यापुढे हे बाबा देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहेत. कॉफी आली तरी सुनील बोलतच होता. सुशांत हळूहळू कॉफीचे घुटके घेत त्याचं बोलणं ऐकत होता. पण त्याचं लक्ष त्या बोलण्याकडे फारसं नव्हतंच. तोंडातल्या कडवट कॉफीच्या चवीसारखाच मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून मोकळा झालाच. तो आज इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही? याआधी कधीच यावंसं नाही वाटलं तुम्हाला? सुशांतच्या स्वरातल्या धारेनं सुनील एक क्षणभर चपापला. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या घाऱ्या डोळ्यात काहीशी गुरमीची, काहीशी रागाची छटा उमटली. ते खरंच इतकं महत्वाचं आहे का सुशांत? मी आलो, आपली भेट झाली, हे महत्वाचं नाही का? महत्वाचं कसं नाही? या प्रश्नांची उत्तरं माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत. इतकी वर्ष तुम्हाला आपल्याला कोणी मुलगा आहे याची आठवणही झाली नाही. मग अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता काय? हे सारं इतकं सहज वाटतंय तुम्हाला? सुशांत, मी तुझा राग समजू शकतोय. पण तिला, जेनीला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हते. तिनं तसं वचनच घेतलं होतं. माझ्याकडून वचन? सुशांतला आता सुशांतला आता संताप आवरेना. आईशी केलेलं लग्न, तिच्याबरोबर काढलेले 6 महिने इतक्या सहज विसरला हा माणूस. अन बाकी सारी वचनं पाळणं जमलं याला? एक प्रकारचा सुन्नपणा आला होता सुशांतच्या मनाला. कशाला आलो आपण यांना भेटायला? काय गरज होती? अन मग आत्ताच इतक्या वर्षांनी का आलात? कुतूहलानं रागावर विजय मिळवला होता. म्हणजे काय आहे की जेनीचनी माझा घटस्फोट झालाय गेल्या 2 महिन्यापूर्वी. मुलांचा ताबाही तिच्याकडे गेला. तेव्हा खूप वाटायला लागलं या 2 महिन्यात की आपला अजून एक मुलगा आहे. आपल्या मनात आलं तसा आपण त्याला टाकून दिला. आता मनात येईल तेव्हा आपण त्याला जाऊन भेटू शकतो. आपल्या बाप असण्याचा हक्क गाजवायला. भावनातिरेकानं सुशांतचा आवाज इतका चढला की त्याला धाप लागली. आजूबाजूचे लोक विचित्रपणानं आपल्याकडे बघताहेत ही जाणीव झाली. तसा तो पुन्हा खाली बसला. आज आयुष्याच्या मध्यावर तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी. कुठे होतात तुम्ही इतकी वर्ष? मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला मांडीवर बसवून घास भरवताना. तेव्हा माझे बाबा होते माझ्याजवळ. तुमचा काहीही हक्क नाही माझ्यावर. पुन्हा कधीच नका येऊ माझ्याकडे. मी तुम्हाला वडील मानत नाही. मुळीच नाही. पालत्या हाताने डोळ्यात दाटू पाहणारं पाणी पुसत सुशांत उठला. बाहेर येऊन तिरीमिरीतच त्यानं टॅक्सीचा नंबर डायल केला. बाबा इथवर येईपर्यंतचाही उशीर नको होता त्याला.
मघाशी किती निरभ्र होतं आकाश, आता ढग पुन्हा दाटायला लागले होते. घरी पोहोचताच दारावरची बेल जोरजोरात वाजवायला सुरुवात केली त्याने. आई बाबा आहेत की बाहेर गेलेत? कमालीची अस्वस्थ झाला तो या विचारानं. दार उघडणाऱ्या वैदेहीला हातानं बाजूला करूनच तो अधीरतेने आत शिरला. बाबा कुठे आहेत ग? तिच्या उत्तराचीही वाट न बघता तो धाडधाड जिना चढून वर गेला. खोलीच्या खिडकीशी श्याम उभा होता. त्याचे रुंद खांदे कडेवरती झुकलेले वाटले सुशांतला. बाबा. अन पुढे काही बोलताच येईना त्याला. आवेगानं तो श्यामच्या मिठीत शिरला. बाबा मी फक्त तुमचाच मुलगा आहे. फक्त तुमचाच. आय डोंट नो एनीबडी एल्स. मागून आलेली वैदेही ओल्या डोळ्यांनी हे सारं बघत होती. त्याचं हे कोसळणं सुद्धा फार फार सुखावून गेलं तिला. हलक्या पावलांनी ती जिना उतरायला लागली. मध्यावर पोचत नाही तोच श्यामचा आवाज आला. वैदेही भजी राहिलीत हं. तू सुरुवात कर. आम्ही दोघं आलोच तुझ्या मदतीला.